नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जिल्हा परिषद इमारतीसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे काम सुरू करा, नसता आंदोलन छेडू। रिपाईचे डीएन दाभाडे, पंडित टोमके यांचा प्रशासनाला इशारा। परभणीतील जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीच्या समोरच्या मोकळ्या जागेत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी जिल्हा परिषद नगर परिषद परभणीचे सर्वसाधारण सभेत दिनांक 10/10/2016 रोजी तसेच दिनांक ऑक्टोबर 2017 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पंडित टोमके यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष व पदाधिकारी यांना शिष्टमंडळाने मागणी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी मागणी करून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे। या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता बांधकाम, जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग उदासीनता दाखवत असल्याची रिपाईचे शिष्टमंडळाने आज 17/9/2024 रोजी परभणी जिल्हा पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या निर्देशास आणून देण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची कामे सुरू करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे पंडित टोमके मराठवाडा अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष रिपाई यांनी केली आहे। त्यानंतर रिपाईचे डीएन दाभाडे, राज्य नेते आठवले यांनी पुतळ्याचे काम सुरू करण्यात यावे अशी मागणी केली, नसता आंदोलन छेडण्याचा इशारा डीएन दाभाडे, रिपाई, आठवले, पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष रिपाई यांनी दिला। यावर नामदार बनसोडे साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम सुरू करण्याची सूचना जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना दिली असल्याचे शिष्टमंडळात तोंडी आश्वासन दिले। गेली 7 वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या बाबतीत वेळोवेळी पाठपुरावा सुरू असून हा विषय महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे माध्यमातून पंडित टोमके यांनी मंत्रिमंडळाच्या समोर मांडला आहे। आज पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले। यावेळी शिष्टमंडळात पंडित टोमके, रिपाईचे डीएन दाभाडे, रिपाईचे आठवले, टीआरपीचे गौतम मुंडे, रिपाई आठवलेचे जयप्रकाश शिंगोले, भगवान कांबळे, सावने, सामाजिक कार्यकर्ते संजय बगाटे, सुनील भराडे, रिपाई बाबूराव वावळे, रिपाई श्याम खिल्लारे, विजय मुळे आदी अनेक जण उपस्थित होते। संग्राम दिनाच्या निमित्तानं तसेच पेरियर रामास्वामी रायकर, भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व स्मृती दिनाच्या निमित्तानं सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा। प्रिय बांधवांनो, शुभेच्छा देत असतानाच आज या परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री बनसोडे साहेब यांचा परभणी जिल्ह्याचा दौरा असताना आम्ही सर्व रिपब्लिकन पक्षाचे नेते मंडळी, आमचे नेते डीएन दाभाडे साहेब, गौतम मुंडे, जयप्रकाश शिंगोले, आमच्या संजय बगाटे, सर्व पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष माननीय पालकमंत्र्याला भेटून परभणीच्या जिल्हा परिषदमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी 10/2016 व 10/2017 रोजी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये ठराव पारित झालेला आहे। आणि तो ठराव पारित झालेला ठराव असा आहे की या जिल्हा परिषद पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारावा अशी सर्वसंमतीने सर्व जिल्हा परिषदच्या सर्व बॉडीने एकमताने ठराव पास केलेला आहे। परंतु अद्यापर्यंत या जिल्हा परिषदेचे जे काही सभापती असतील, अध्यक्ष असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे असतील, ते आजपर्यंत या ठरावाला खो देत आहेत। या सर्व अधिकाऱ्याचा व पदाधिकाऱ्याचा निषेध म्हणून आणि आज आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री समाजाचे बौद्ध समाज असल्यामुळं आम्ही आज या पालकमंत्री साहेबाला भेटून, बनसोडे साहेबाला भेटून आम्ही आमच्या मागण्याचं निवेदन बनसोडे साहेबाच्या हातात देऊन त्यांना या बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा तात्काळ या जिल्हा परिषदेसमोर उभा करावा अशी मागणी केली असताना माननीय बनसोडे साहेबांनी सुद्धा आमच्या या मागणीला दुजोरा दिला असून या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असो, जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी असो, या जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा या जिल्हा परिषद पुढे तात्काळ उभा करावा अशी त्यांनी सूचना दिलेली आहे। याबद्दल आम्ही माननीय नामदार बनसोडे साहेब यांचे आम्ही या ठिकाणी अभिनंदन करत असून या 2-3 महिन्यात येत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीपर्यंत या जिल्हा परिषद समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पूर्णकृती पुतळा जर नाही उभा राहिला तर या परभणी जिल्ह्यातील सर्व रिपब्लिकन पक्षाचे गटतट, इतर सर्व पक्षाचे सर्व पक्षीय पदाधिकारी आम्ही सर्व मिळून या परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यासमोर आंदोलन छेडू आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडून या पुतळा बाबासाहेबांना उभा करण्यासाठी आम्ही आवाज उठू असं या ठिकाणी आम्ही जाहीर करीत असून सर्व माझ्या आज दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी
या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त या जिल्ह्याचे पालकमंत्री बनसोडे संजयजी बनसोडे या ठिकाणी आले होते आणि जिल्हा परिषद जी इमारत आहे त्या इमारतीच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसावा याकरिता 2016 ते 17 यावेळेस देखील त्याचे ठराव मंजूर आहे. ठराव मंजूर झालेला आहे आणि त्या ठरावाची अंमलबजावणी करावं म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पक्षाचे शिष्टमंडळ आज पालकमंत्री संजयजी बनसोडे यांना भेटले आणि त्यांना विनंती केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या संदर्भात त्वरित लवकर पावले उचलावेत, अन्यथा आम्हाला सर्व पक्षीय मिळून तीव्र आंदोलन करावं लागेल असे देखील या ठिकाणी आम्ही आवाहन केलं.